जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की अतिवृष्टीमुळे जो बळीराजा शेतकरी ग्रासलेला आहे, अतिवृष्टीमुळे त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. अशा शेतकऱ्यांना जी सरकारकडून जी मदत मिळणार होती ती मदत अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही आहे. तर प्रशासनाने बँकांना असा दम दिला आहे की शेतकऱ्यांचे अनुदान वाटप जर तुम्ही रोखले तर तुमच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असा दम प्रशासनाने बँकांना देण्यात आला आहे. आणि काही बँकांनी शेतकऱ्यांचे अकाउंटला होल्ड म्हणजे जो शासकीय अनुदान मिळणार आहे त्या खात्यांना बँकांनी होल्डवर ठेवलेलं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना मिळणारा अनुदानाचा पैसा हा मिळू नये. तसेच खुलताबाद तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील बँकांनी शेतकरी यांच्या अकाउंटवर होल्ड लावल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पैसा मिळाला नाही, असं वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. तर त्यामुळे लगेच तेथील बँक प्रशासन खडबडीने जागा होऊन त्यांनी जे अतिवृष्टीने शेतकरी ग्रासलेले आहे त्यांच्या अकाउंटवरील होल्ड काढून त्वरित त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत. तसेच प्रशासनाने 4,971 कोटी वाटपाचा दावा केलेला आहे, परंतु त्यानंतरही काही शेतकरी हे KYCमुळे या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने बँक व इतर जे काही माध्यम आहेत शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचे, त्यांना अशा प्रकारच्या जे काही ते कारवाई करतात, बँक अकाउंट होल्ड करणे किंवा सर्व्हर डाऊन, KYC अशा गोष्टी करू नये, जेणेकरून जो बळीराजा अतिवृष्टीने ग्रासलेला आहे, त्यांचे पिकांचे व संसाराच्या अतोनात नुकसान झालेले आहे, त्यांना जो सरकारी अनुदान मिळणार आहे ते त्यांना लवकरात लवकर त्यांच्या पदरात पडो, जेणेकरून त्यांना व्यवस्थित असे त्यांचे दिनचर्या करण्यासाठी पुरेसा खर्चाला पैसा हा त्यांना मिळेल. एवढेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो, जेणेकरून आपला जो बळीराजा आहे तो समाधानाने का होईना तात्पुरता, कारण इतर राज्यांपेक्षा जो काही मोबदला आपल्या इकडे मिळतोय तो फारच कमी आहे. कारण पंजाबसारख्या राज्यात हेक्टरी 50,000 हा मोबदला मिळतो आहे, परंतु आपल्या इकडे हेक्टरी 8 ते 9,000 याप्रमाणे, म्हणजेच एकराला 3,000 याप्रमाणे भाव मिळत होता. तर यावरून आपण लक्ष घेतले पाहिजे की इतर राज्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान हे किती मिळतं आहे अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना, आणि आपल्या राज्यात किती नुकसान भरपाई मिळते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करतो. जय भीम, जय शिवराय. शेतकरी बांधवांना एवढेच सांगेल की प्रशासन उशिरा का होई नाही पण अनुदान देत आहे, तरी भेटलेले अनुदान हे आपण स्वीकारावे. कारण प्रशासन हे काही
जागी होत नाही आहे, काही ना काही अडथळे त्यामध्ये निर्माण करतं आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. जय महाराष्ट्र.